नाशिक महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाअंतर्गत असलेल्या सावित्रीबाई फुले प्राथमिक आरोग्य केंद्राला प्रभाग सभापती रमेश धोंगडे यांनी सकाळी अचानक भेट देत कामकाजाची पाहणी केली आहे। पाहणी दरम्यान सकाळी 9:15 वाजेपर्यंत अनेक कर्मचारी अनुपस्थित असल्याचे आढळून आले। याची गंभीर दखल घेत त्यांनी तात्काळ वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जितेंद्र धनेश्वर आणि अतिरिक्त आयुक्त अमित रंजन यांच्याशी संपर्क साधला। त्यानंतर अधिकाऱ्यांनी आरोग्य केंद्रात येऊन कर्मचारी उपस्थिती, आरोग्य सेवा आणि उपलब्ध सुविधांची पाहणी केली। नागरिकांना वेळेत आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचना देखील सभापती रमेश धोंगडे यांनी दिल्या। सावित्रीबाई फुले प्राथमिक आरोग्य केंद्र शिन्नर फाटा या ठिकाणी अचानक भेट दिलेली असताना कर्मचाऱ्यांपासून सर्वांचा वेळ 9 वाजेचा असतानाही 9:15 झाले तरी त्या ठिकाणी 2च कर्मचारी आढळून आले आणि बाकीचे त्या ठिकाणी कोणी उपलब्ध झालं नाही। तर मी लगेच ताबडतोब त्या ठिकाणी पहिला डॉक्टर धनेश्वरांना फोन केला, त्यानंतर अमित रंजन अतिरिक्त आयुक्त यांना फोन केल्यानंतर त्या ठिकाणी धनेश्वर सरसुद्धा आले आणि त्या ठिकाणी पाहणी केलेली असताना त्या ठिकाणी अनेक कर्मचारी वेळेत हजर झालेल्यांना आढळून आले, आम्हाला गैरहजर होते। म्हणून त्या ठिकाणी आज त्यांची ॲब्सेंटी लावण्यात आली आणि कामाची शिस्त, कामाची जी वेळ आहे आपली, ती वेळ कर्मचारी असो डॉक्टर्स असो त्यांनी आपली वेळ पाळावी असे मी त्या ठिकाणी डॉक्टर धनेश्वर यांना आदेशित केलं। त्यावेळेला त्यांनी खडेबोल त्या ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांना सुनावले, उद्यापासून मला शिस्त पाहिजे, मी कधीही राहून मरू शकतो। प्रतिनिधी प्रवीण कोथुळे, आपलं नाशिक।